नमस्ते. हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त दारुड्यांसाठी आहे, मद्यपींसाठी आहे, AA मेंबरसाठी आहे. इतरांनी हा व्हिडिओ कृपया पाहू नये. आपल्याला त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला त्यातले काही समजणारही नाही आणि आपल्याला त्याचा काही उपयोगही होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त दारुड्यांनी पाहावा ही विनंती आहे. जर चुकून आपल्या नजरेसमोर हा व्हिडिओ आला तर कृपया अनामिकता पाळा ही सुद्धा आपल्याला विनंती आहे. जर आपण मद्यपी नसाल तर कृपया हा व्हिडिओ इथेच सोडून द्या, पुढचा व्हिडिओ पाहू नका. मद्यपींना आणि इतर सर्वांना विनंती की माझे 2 चॅनल आहेत. अननोन अल्की एका चॅनलचं नाव आहे आणि दुसरा चॅनल आहे केदार सीकर सनातन संस्कार. या अननोन अल्की चॅनल जो आहे, जो हा फक्त मद्यपींसाठी असलेला चॅनल आहे. त्याच्यावरती दुसऱ्या इतर अमद्यपी लोकांचं काहीही काम नाहीये. त्यांच्यासाठी कोणताही व्हिडिओ त्या चॅनलवर नसतो. अननोन अल्की चॅनलचे व्हिडिओ इतरांनी पाहू नयेत. दुसरा माझा जो चॅनल आहे केदार सीकर सनातन संस्कार, हा चॅनल सर्वांसाठी कॉमन आहे. ह्या चॅनलवरती केदार सीकर सनातन संस्कार चॅनलवरती मी हिंदू धर्माविषयी, राष्ट्राविषयी, राष्ट्रप्रेमाविषयी आणि हिंदू धर्मातील श्लोक, सूत्र, स्तोत्र, मंत्र, भगवद्गीता हिंदी, भगवद्गीता मराठी अशा अनेक विषयांवरचे व्हिडिओ मी त्या चॅनलवरती पोस्ट करत असतो ह्या चॅनलवरती. त्यामुळे केदार सीकर सनातन संस्कार चॅनल आपण सर्वजण बघू शकता. आपल्याला विनंती आहे की कृपया ह्या दोन्ही चॅनलची नोटिफिकेशन आपण ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला ह्या चॅनलवर मी सातत्याने नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे. त्या नवीन सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळत राहतील. माझे दोन्ही चॅनल पुन्हा एकदा नावं सांगतो, आपल्याला स्क्रीनवर पण दिसत आहेत. अननोन अल्की फक्त मद्यपींसाठी आणि दुसरा चॅनल आहे कॉमन जो आहे सर्वांसाठी, केदार सीकर सनातन संस्कार. पुढे जाऊयात. दोन्ही चॅनलच्या प्लेलिस्टचा वापर करा. माझ्या या दोन्ही चॅनलला वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. केदार सीकर सनातन संस्कार चॅनल जो आहे त्या चॅनलवरती राष्ट्रधर्म तथा हिंदू धर्म विचार नावाची एक प्लेलिस्ट, सुंदर प्लेलिस्ट आहे. त्यात खूप सारे व्हिडिओज आहेत. सनातन श्लोक, सूक्त, मंत्र नावाची एक प्लेलिस्ट आहे. भगवद्गीतेवरच्या 3-4 प्लेलिस्ट आहेत. भगवद्गीता हिंदी, भगवद्गीता मराठी, भगवद्गीता श्लोक पठण अशा वेगवेगळ्या भगवद्गीतेचे वेगवेगळ्या उपक्रम आपण करत आहोत. आणि या प्रत्येक उपक्रमासाठी प्रत्येक विषयासाठी मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टचा वापर आपण अवश्य करा. आपण जर मद्यपी असाल, अननोन अल्की चॅनलचे सभासद झालेले असाल तर अननोन अल्की चॅनलवरती सुद्धा आपल्या प्रत्येक वर्कशॉपसाठी मी एक प्लेलिस्ट बनवलेली आणि त्या वर्कशॉपचं नाव त्या प्लेलिस्टला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जो वर्कशॉप ऐकताय त्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला त्या वर्कशॉपचे सर्व व्हिडिओ एकामागोमाग एक सिरियली तिथे बघायला मिळतील. माझ्याकडून तुम्हाला लिंक मिळवण्याची गरज नाही. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला त्या वर्कशॉपचे सगळे व्हिडिओ एकामागोमाग एक बघता येतील. त्यामुळे दोन्ही चॅनलच्या प्लेलिस्टचा वापर अवश्य करा ही विनंती आहे. पुढे ह्या भागाची प्रतिक्रिया ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्येच आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा. मद्यपींनी जो कुठला वर्कशॉप तुम्ही ऐकत असाल, जो कुठला व्हिडिओ तुम्ही सध्या ऐकत असाल, 4-5 वेळेला प्रत्येक व्हिडिओ ऐका आणि व्यवस्थित ऐकून झाल्यावर त्याच्या नोट्स काढून झाल्यानंतर त्या नोट्समधील महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये, जिथे तुम्ही व्हिडिओ बघत आहात तिथेच कॉमेंट नावाचं बटन असतं, त्या कॉमेंटमध्ये जाऊन आपली त्या भागाची प्रतिक्रिया तिथे कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपला आराधताईवरती जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा ही आपल्याला विनंती आहे. माझ्या दोन्ही चॅनलचे व्हिडिओजला लाईक करा, कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला अवश्य करा आणि दोन्ही चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ही आपल्याला विनंती आहे. चला तर मग आरंभ करूयात आजच्या भागाला, जो वर्कशॉपचा भाग आपण बघायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यात मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. तुझी इच्छा पूर्ण होवो, माझी नव्हे. परमेश्वराचे आभार मानूयात आणि सेट असाइड प्रेयर म्हणूयात. हे परमेश्वरा, आम्हाला एकत्र येऊन अशा पद्धतीने प्रार्थना करू दिल्याबद्दल तुझे आभार. आम्हाला बिग बुक ऑडिओ वर्कशॉप ऐकण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आभार. बिग बुकमध्ये 12 पायऱ्या ज्यांनी लिहिल्या त्यांचेही आभार. आम्हाला आजचा दिवस मद्यमुक्त ठेवल्याबद्दल तुझे आभार. आम्हाला श्वास घेण्यासाठी हवा पुरवल्याबद्दल आभार. आमच्या पोटात अन्न, अंगावर कपडे आणि राहण्यासाठी आसरा दिल्याबद्दल तुझे आभार. 12 पायऱ्यांच्या आमच्या ह्या प्रवासात आम्ही नम्रपणे तुझे मार्गदर्शन, काळजी, दिशा आणि विवेक देण्यासाठी तुझी प्रार्थना करतो आहोत.
हे परमेश्वरा, आमचे सर्व काही बाजूला ठेव. आम्हाला स्वतःबद्दल, बिगबुक बद्दल, मद्यपाशाबद्दल, मद्यमुक्ततेबद्दल, 12 पायऱ्यांबद्दल आणि तुझ्याबद्दल जे जे काही माहीत आहे, असे आम्हाला नुसते वाटते आहे, ते सर्व बाजूला ठेवायला आम्हाला मदत कर. हे परमेश्वरा, आमच्यापैकी प्रत्येकाला आज खुले मन ठेवायला मदत कर, जेणेकरून आम्हाला एक नवा अनुभव प्राप्त होईल आणि सत्य सापडेल. परमेश्वरा, तुझी इच्छा पूर्ण हो, माझी नव्हे. नमस्कार मित्रांनो, केदार माझं नाव, मी एक दारुडा आहे. BBIU बिग बुक आय अंडरस्टूड म्हणजेच बीबू मला समजलेले बिग बुक या ऑडिओ वर्कशॉपच्या 46व्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक भागाच्या सुरुवातीला मी जो नेहमी प्रस्तावनेचा उतारा वाचून दाखवायचा तो आता आपण गेले काही भाग झाले बंद केलेला आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना आपली कार्यपद्धती व्यवस्थित माहिती आहे. मागील 45व्या भागात आपण आम्ही अज्ञेयवादी म्हणजेच दुसरी पायरीचं वाचन संपवलेलं होतं. तिसऱ्या पायरीचा प्रवास ऑलरेडी आपण सुरू केलेला होता. आता या 46व्या भागामध्ये आपण हे कसे घडतेकडे जाणार आहोत. पण पुस्तकातलं हे कसे घडते नावाचं प्रकरण पान क्रमांक 51 वरती दिलेलं आहे. ते वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक माहिती, हे कसे घडतेशी संबंधित असलेली माहिती. आपण सगळेजण एएच्या मीटिंग करतो. एएच्या मीटिंगच्या सुरुवातीला पहिल्यांदा प्रार्थना घेतली जाते, त्यानंतर प्रिॲम्बल, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना वाचली जाते आणि त्याच्यानंतर हे कसे घडते नावाचं प्रकरण वाचलं जातं आणि त्यानंतर काही ठिकाणी 12 आश्वासनं वाचली जातात. मग रोजचं प्रतिबिंब वाचलं जातं आणि मग मीटिंग सुरू होते. असा मीटिंगचा क्रम असतो. काही समूहांमध्ये जगातील सर्व मद्यपीडितांवर नावाची एक प्रार्थना आहे. जगातील सर्व मद्यपीडितांवर अशी एक प्रार्थना म्हटली जाते. ती प्रार्थना अल्कोहोलिक्स अनॉनिमसची अजिबात नाही, अप्रूव्ड लिटरेचर नाही किंवा अल्कोहोलिक्स अनॉनिमसची तिला मान्यता नाही. ती अल्कोहोलिक्स अनॉनिमससाठी बाह्य आहे. आपल्या मराठी समूहात ती का म्हटली जाते माहित नाही. खूप चांगली प्रार्थना आहे, त्याच्यात वाईट असं काहीही नाहीये, परंतु ती अल्कोहोलिक्स अनॉनिमसची नाहीये. आणि जगामध्ये अशा खूप अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण त्या आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणत नाही, कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आपण बाह्य विषयांवर चर्चा करत नाही आणि ती जगातील सर्व मद्यपीडितांवर जी प्रार्थना आहे ती एसाठी बाह्य विषय आहे. त्यामुळे ती का वाचली जाते मला माहित नाही. असो, त्याच्यानंतर आपली नेहमीची प्रार्थना घेतली जाते. प्रार्थनेनंतर तिथे प्रिॲम्बल वाचलं जातं. तर प्रिॲम्बल जे आहे आपलं प्रिॲम्बल मराठी प्रस्तावना, मराठीमध्ये ज्याला प्रस्तावना म्हणतात, ती प्रस्तावनेमध्ये 1-2 पॅराग्राफ आहेत छोटे किंवा एकच मोठा पॅराग्राफ आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसची थोडक्यात माहिती सभेला आलेल्या सर्व लोकांना आणि विशेषतः नवागतांना ती माहिती समजावी म्हणून ते प्रिॲम्बलचं वाचन केलं जातं. त्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मुख्य कार्यक्रम काय आहे तो मुख्य कार्यक्रम समजावा म्हणून हे कसे घडते वाचलं जातं. आता हे कसे घडते वाचण्याची प्रथा आपल्याकडे पडलेली आहे, पण तेच वाचलं पाहिजे मीटिंगच्या आधी असा काही नियम मात्र अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नाही. तसा कुठलाच नियम नाही, पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस असं काही सुचवत नाही की हे कसे घडते तुम्ही मीटिंगच्या आधी वाचा म्हणून. असं काही सुचवत नाही. कुठल्याही लिटरेचर मधला कुठलाही उतारा तुम्ही वाचून मीटिंगला सुरुवात करू शकता. हे कसे घडतेच्या ऐवजी वेगळा पण कुठला उतारा तुम्ही वाचू शकता. फॉर एक्झाम्पल 12 आणि 12 मधला किंवा बिलच्या नजरेतून मधलं एखादं पान, असं तुम्ही काही वाचून त्याच्याऐवजी सुरुवात करू शकता मीटिंगला. त्याच्यानंतर रोजचं प्रतिबिंब वाचलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ते आधी वाचावं का नंतर वाचावं, मीटिंग संपल्यावर वाचावं, याबद्दल कुठेही अजून तरी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या लिटरेचरमध्ये कुठे काही लिहिलेलं सापडलेलं नाहीये. पण आपल्या मराठी समूहांमध्ये, आमच्या पुण्याकडच्या समूहांमध्ये किंवा मुंबईकडच्या समूहांमध्ये प्रथा आहे की मीटिंगच्या आधी, मीटिंग सुरू होण्याच्या आधी रोजचं प्रतिबिंब वापरलं जातं. आणि तिकडे मी विदर्भातल्या काही मीटिंग केल्या आपल्या वर्कशॉपच्या वेळेला. तर विदर्भामध्ये अशी प्रथा आहे की मीटिंग संपल्यानंतर रोजचं प्रतिबिंब वाचलं जातं. तर मला वाटतं की मीटिंग सुरू होण्याच्या आधी ते वाचलं गेलं पाहिजे, कारण प्रत्येक महिन्यामध्ये जी रोजची प्रतिबिंब असतात ती 12 महिन्यांमध्ये 12 पायऱ्यांवरती आधारित प्रतिबिंब असतात आणि दर महिन्याच्या साधारणतः 15-20 तारखेपर्यंत जी रोजची प्रतिबिंब असतात ती त्या क्रमांकाच्या पायरीवरती आधारित असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सध्या मे महिना चालू आहे, 2021चा मे महिना चालू आहे. तर आता मे महिन्यामध्ये जी पहिल्या 15 ते 20 तारखेपर्यंत जी रोजची प्रतिबिंब असतील ती सगळी 5व्या पायरी, कारण मे महिना 5वा महिना आहे वर्षातला. तर 5व्या महिन्यामधली सगळी 5व्या पायरीमधली वरती आधारित असणारी ती सगळी रोजची प्रतिबिंब असतील, जेणेकरून मीटिंगमध्ये ज्या रोजचं प्रतिबिंब सुरुवातीला वाचलं गेलं तर त्या रोजच्या प्रतिबिंबामध्ये जे काय वाचलं जातंय, एक पुस्तकातला उतारा असतो आणि त्याच्या खाली शेअरिंग असतं.
तर त्या रोजच्या प्रतिबिंबावरती त्या दिवशीची मीटिंग झाली पाहिजे किंवा त्या विषयावरती शेअरिंग झाली पाहिजे अशी अपेक्षा असावी कदाचित. आणि आपल्या त्यासाठीच ते रोजचं प्रतिबिंब पुस्तक लिहिलं गेलं असेल. असो, पण ते रोजचं प्रतिबिंबाचं त्याचा विषय निघाला म्हणून तुमच्या समोर मांडतो. फक्त रोजचं प्रतिबिंबाला वरती एक हेडिंग दिलेलं असतं, म्हणजे विषय दिलेला असतो कुठला तरी, त्याच्या खाली एक पुस्तकातला आपल्या कुठल्या तरी पुस्तकातला एखादा उतारा असतो आणि त्या उताराच्या खाली त्याचा संदर्भ दिलेला असतो की हा उतारा, वरचा उतारा त्या विषयाशी संबंधित असलेला, म्हणजेच त्या महिन्याच्या पायरीशी आधारित असलेला, बऱ्याचदा 15-20 तारखेपर्यंत तरी. आणि तो उतारा कुठल्या पुस्तकातून घेतलाय, कुठल्या पानावरून घेतलाय त्याचा संदर्भ दिलेला असतो. अर्थात आपल्या मराठी पुस्तकात दुर्दैवाने इंग्रजी पुस्तकातले संदर्भ दिलेले आहेत, त्याचं कोणाला अजून मराठीमध्ये अनुवाद करावा असं वाटला नाही. पण आपल्या ग्रुपवरती, टेलिग्रामवरच्या किंवा एलिमेंट्सवरच्या ग्रुपवरती आपण मराठी पुस्तकांचे संदर्भ पोस्ट करत असतो. पण पुस्तकामध्ये, रोजचं प्रतिबिंब पुस्तकामध्ये मात्र इंग्रजी पुस्तकांचे संदर्भ दिले. तर त्या विषयावरती त्या दिवसाची मीटिंग व्हावी आणि अशा पद्धतीने रोजच्या प्रतिबिंबावरती आधारित जर मीटिंग ग्रुपमध्ये व्हायला लागल्या तर नॅचरली वर्षभरामध्ये रोजचं प्रतिबिंबमध्ये 12च्या 12 पायऱ्यांची वर आधारित रोजची प्रतिबिंब प्रत्येक महिन्याच्या 15-20 तारखेपर्यंत आहेत. त्यामुळे समूहामध्ये कळत नकळतरित्या वर्षभरामध्ये 12च्या 12 पायऱ्यांवरती वाचन आणि बोलणं किंवा शेअरिंग होतील असं होऊ शकतं, जर अर्थात चेअरमननी त्या विषयावर मीटिंग घेतली तर. असो, ते रोजचं प्रतिबिंब वाचलं जातं आणि त्याच्यानंतर मीटिंग सुरू होते. तर हे कसे घडते नावाचं जे पुस्तक प्रकरण आपल्याकडे मीटिंगमध्ये वाचलं जातं मराठी समूहांमध्ये, ते त्याचा अनुवाद कोणी केलेला आहे मला माहित नाही, कारण मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये नावागत आहे, मला माहित नाही तो माझ्या आधी कोणीतरी केलेला आहे. पण तो अनुवाद जो आहे हे कसे घडते, मीटिंगच्या आधी जे वाचलं जातं तो पुस्तकांशी जुळणारा अनुवाद नक्की नाहीये. कारण मी ते हे कसे घडते पुस्तकाशी जेव्हा तपासून बघितलं तेव्हा पुस्तकातली भाषा किंवा शब्द त्यातले वेगळे आहेत आणि आपल्या समूहांमध्ये जे वाचलं जातं ते वेगळं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या समूहांमध्ये जे वाचलं जातं त्याच्यामध्ये 2 मोठ्या गोष्टी. एक तर ही गोष्ट सांगितली मी तुम्हाला की जे वाचलं जातं ते पुस्तकाशी जुळणारं नाहीये, त्याच्यातले शब्द आणि पुस्तकातले शब्द वेगवेगळे आहेत. आम्ही आमच्या समूहामध्ये जेव्हा हे वाचन करतो तेव्हा आम्ही आमच्या समूहामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या आता बऱ्याच समूहांमध्ये पुस्तकाशी जुळणारं हे कसे घडते वाचलं जातं. कारण मी ते बऱ्याच लोकांना अल्कोहोलिक्स अनोनिमसची मराठी करेक्ट प्रस्तावना आणि ते हे कसे घडते पुस्तकातलं जुळणारं आणि त्याच्या खाली 12 आश्वासनं 9व्या पायरीची आणि त्याच्या खाली सेट असाइड प्रेयर, हे सगळं माझ्याकडे जे डॉक्युमेंट आहे ते मी अनेक सदस्यांना दिलेलं आहे आणि त्यातल्या काही लोकांनी आपल्या समूहामध्ये ते तसं वाचन करण्याचा प्रस्ताव ठेवून मंजूर करून घेतलेला आहे आणि बऱ्याच समूहांमध्ये आता ते पुस्तकाशी जुळणारं हे कसे घडते वाचायला सुरुवात झालेली आहे. मुद्दा हा आहे की पुस्तकाशी जुळणार आपण जे मीटिंगच्या आधी वाचतो हे कसे घडते, आता आपण तिन्ही पद्धतीने हे बघणार आहोत. हे कसे घडते, कुठल्या 3 पद्धतीने तुम्हाला जाऊन समजेल. मी तुम्हाला आता त्याची जस्ट कल्पना देतो. आपण 3 पद्धतीने हे कसे घडते प्रकरण जे मीटिंगमध्ये वाचलं जातं ते बघणार आहोत. एक तर पुस्तकामध्ये हे कसे घडते हे जे दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण जो आणि चार्लीच्या वर्कशॉपमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बिलडब्ल्यूंनी ओरिजिनल त्या रात्री जेव्हा बिलडब्ल्यूंनी हे कसे घडते प्रकरण स्वतःच्या हाताने पेन्सिलनी कागदावरती लिहिलं त्या दिवशी त्यांनी लिहिलेलं हे कसे घडते प्रकरण कसं होतं ते पण आपण बघणार आहोत. म्हणजे पहिलं बिलडब्ल्यूंनी त्या रात्री ओरिजिनल लिहिलेलं हे कसे घडते, त्यानंतर पुस्तकामध्ये जे आहे हे कसे घडते ते आपण बघणार आहोत. आणि प्लस आपल्या मीटिंगमध्ये जे वाचलं जातं ते तुम्हाला माहिती, त्यामुळे ते आपण बघणार नाही आहोत. पण हे 2 मुख्यतः गोष्टी आपण या हे कसे घडते बाबतीमधल्या बघणार आहोत. हे 2 प्रकार बघितले की तुम्ही रोजच्या रोज मीटिंगमध्ये ऐकत असता की हे कसे घडते, मीटिंगमध्ये काय वाचलं जातं ते तुम्ही नेहमी ऐकत असता, त्यामुळे ते तुम्हाला माहिती आहे. फक्त मी तुम्हाला पुस्तकाशी हे जुळणारं हे कसे घडते किंवा आम्ही मीटिंगच्या आधी काय वाचतो ते तुम्हाला मी जस्ट वाचून दाखवेन एकदा. तर अशा 2-3 पद्धतीने आपण हे कसे घडते बघणार आहोत. तर मुद्दा सांगायचा महत्वाचा की एच्या मीटिंगच्या आधी जे प्रस्तावना वाचली जाते मराठी समूहांमध्ये, मराठी प्रस्तावना अल्कोहोलिक्स अनोनिमसची जी वाचली जाते त्या प्रस्तावनेमध्ये एक मोठी चूक आहे. त्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे भाषा तर अनुवाद सुधारणा करण्यासारखा आहे किंवा सुधारणा केलेला आपल्याकडे आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे. पण तरी सुद्धा एक मोठी चूक त्याच्यामध्ये आहे. एक महत्वाचं वाक्य त्या प्रिॲम्बल मध्ये राहिलेलं आहे, ते पण मी तुम्हाला
वाचून दाखवणार आहे. काय वाक्य राहिलेलं आहे आणि किती महत्वाचं आहे ते मी ज्या वेळेला ते आपण वाचू त्यावेळेला तुम्हाला समजावून सांगेन की ते प्रिएम्बल महत्वाचं आहे आणि त्यातलं महत्वाचं जे राहिलेलं वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगेनच. आता हे प्रिएम्बल वाचतोय आपण. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रिएम्बल हे आलेल्या नवागतांना अल्कोहोलिक्स अनॉनिमसची किंवा जर कोणी वेल विशर जर त्या दिवशी मिटिंगला आले असतील तर त्यांना अल्कोहोलिक्स अनॉनिमसची थोडक्यात माहिती समजण्यासाठी ती प्रस्तावना, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रमाची कल्पना यावी म्हणून हे कसे घडते हे प्रकरण वाचलं जातं आणि त्याच्यानंतर रोजचं प्रतिबिंब मिटिंग त्या दिवसाची त्या विषयावरती चालावी म्हणून हे वाचलं जातं. आता रोजचं प्रतिबिंब मिटिंगच्या आधी किंवा नंतर वाचलं पाहिजे असं मी कुठं मला तरी आजपर्यंत कुठं लिहिलेलं सापडलेलं नाही BLWनी. पण मात्र बिलच्या नजरेतून नावाचं जे पुस्तक आहे आपलं, बेसिक जी 4 पुस्तकं आहेत अल्कोहोलिक्स अनॉनिमसची, बेसिक 4 पुस्तकं आहेत. एक तर बिग बुक सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर 12 आणि 12, तिसरं आहे बिलच्या नजरेतून आणि चौथं आहे सोबर जगणे. ही अल्कोहोलिक्स अनॉनिमसची बेसिक 4 पुस्तकं आहेत. त्यातलं जे बिलच्या नजरेतून नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ती पुस्तकच संपूर्ण BLWनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा BLWनी स्वतः लिहिलेली आहे. 1960च्या सुमारास 60-65च्या सुमारास त्यांनी ती लिहिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये BLW असं म्हणतात की या पुस्तकातील उतार्यांचा उपयोग आपल्याला दैनिक चिंतनामध्ये होईल आणि समूह चर्चा सभांमध्ये होईल असा उल्लेख त्यांनी क्लिअर कट लिहिलाय. म्हणजे BLWना असं अपेक्षित होतं की या पुस्तकातले उतारे मीटिंगच्या आधी किंवा मीटिंगच्या मध्ये आणि नंतर असे अनेकदा वाचले जावेत आणि या पुस्तकातील विषयांवरती मीटिंग कंडक्ट केल्या जाव्यात असं BLWना अपेक्षित होतं. म्हणून त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिले की या पुस्तकातील उतार्यांचा उपयोग आपल्याला समूह चर्चा सभांमध्ये करता येईल असं त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहून ठेवलंय. तुमच्याकडे जर बिलच्या नजरेतून असेल तर त्याची प्रस्तावना उघडून बघा, तिथे तुम्हाला हे वाक्य सापडेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी महत्वाची की पहिली रूढी पुस्तकात मीटिंगमध्ये जे 12 पायऱ्या आणि 12 रूढी वाचल्या जातात हे कसे घडते नंतर, तर त्या 12 रूढी ज्या वाचल्या जातात त्यातली पहिली रूढी जी आहे त्याचे शब्द अनुवाद पुस्तकाशी जुळणारा नाही. पहिली चूक ही मोठी आहे की ते पुस्तकाशी जुळणारं नाहीये. आणि दुसरी चूक म्हणजे ते वाचताना असं चुकीच्या पद्धतीने वाचलं जातं की त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे चुकीचा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या सर्वांचे कल्याण प्रथम असं प्रथम इथे कॉमा आहे आणि मग आपले व्यक्तिगत सुधारणा एच्या ऐक्यावर अवलंबून आहे असं वाक्य आहे. तर हे वाक्य वाचताना ती पहिली रूढी वाचताना आमच्या सर्वांचे कल्याण इथं पॉज घेतला जातो आणि प्रथम व्यक्तिगत सुधारणा असं वाचलं जातं. म्हणजे आपण मराठी वाचताना पॉज कुठे घ्यायचा, जिथे स्वल्पविराम आहे किंवा पूर्णविराम आहे तिथं आपण वाचन करताना पॉज घेतला पाहिजे. हे वाचणाऱ्याला समजलं पाहिजे, पण बऱ्याच लोकांना ते माहितीच नसतं की पॉज कुठे घ्यायचा आणि पॉजची जागा जर बदलली तर त्या वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे त्यांना माहितीच नव्हतं. म्हणजे वाक्य असं आहे किंवा ती रूढी अशी आहे की आमच्या सर्वांचे कल्याण प्रथम कॉमा पॉज आणि त्याच्यानंतर व्यक्तिगत सुधारणा एच्या ऐक्यावर अवलंबून आहे. पण वाचताना असं वाचलं जातं आमच्या सर्वांचे कल्याण तिथे कॉमा किंवा पॉज दिला जातो आणि प्रथम व्यक्तिगत सुधारणा असं कंटिन्यू वाचलं जातं. म्हणजे आमच्या सर्वांचं कल्याण प्रथम हे आमच्या सर्वांच्या कल्याणाला असायला पाहिजे, ते व्यक्तिगत सुधारणेला प्रथम लावलं जातं. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्णपणे उलटा होऊन जातो. तर वाचणाऱ्यांनी मीटिंगच्या आधी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे जे काही मीटिंगच्या आधी वाचतोय आपण ते वाचायला एक्सपर्ट आहोत, आपल्याला वाचून पाठ झालेला आहे म्हणून ते आपण पटापटा वाचत गेला असंही नाही झालं पाहिजे. किंवा माझं आता रोज वाचून पाठ झालंय म्हणून मी सावकाशपणे 20-25 मिनिटं अर्धा तास ते पाठ केलेलं बोलून दाखवायला घालवायचे असंही नाहीये. तर वाचणाऱ्यांनी हे लक्षात घेऊन वाचलं पाहिजे की हे जे काय मी वाचतो आहे ते माझ्यासाठी तर आहेच, पण समोर बसलेल्या लोकांसाठी मी वाचतोय आणि त्यांना मी जे काय वाचतो आहे ते त्यांना समजलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं वाचन झालं पाहिजे. सेम गोष्ट ऍप्लिकेबल होते रोजच्या प्रतिबिंबाला. बरेचसे लोक रोजचे प्रतिबिंब जे वाचतात तोंडातल्या तोंडात बोलतात किंवा हळू आवाजात बोलतात, मागच्या लोकांना ऐकू जात नाही किंवा एकदम फास्ट वाचून टाकतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, फक्त वाचायची प्रथा आहे म्हणून रोजचं प्रतिबिंब वाचलं जातं. त्या चेअरमनचंही त्याच्याकडे लक्ष नसतं आणि मीटिंगचा विषय भलताच काहीतरी होतो. म्हणजे अपेक्षित हे आहे की त्या रोजच्या प्रतिबिंब सगळ्यांनी ऐकलं पाहिजे व्यवस्थित, किंवा मीटिंगमध्ये एकदा सुरुवातीला, एकदा मध्यभागी आणि एकदा शेवटच्या थोडं आधी असं 2-3 वेळेला ते वाचलं गेलं पाहिजे. त्या विषयावरती ती मीटिंग झाली पाहिजे किंवा त्या विषयावरती शेअरिंग झाली पाहिजे
असं जर झालं तर खूप चांगली मीटिंग होईल. पण ते इतकं फास्ट वाचलं जातं रोजचं प्रतिबिंब की कोणालाच काही समजत नाही, त्या वाचणाऱ्यालाही काही समजत नाही, समोरच्या माणसांना तर त्याहून समजत नाही. तर अशा काही चुका ह्या मीटिंगच्या आधी आपल्याकडे केल्या जातात. जर तुम्हाला शक्य असेल तर, आग्रह अजिबात नाही, शक्य असेल तर ह्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. सुधारित प्रस्तावना, सुधारित हे कसे घडते किंवा पुस्तकाशी जुळणारं हे कसे घडते, पुस्तकाशी जुळणाऱ्या 12 पायऱ्या, पुस्तकाशी जुळणाऱ्या रूढी आणि त्याच्यानंतर 9व्या पायरीची आश्वासनं आणि त्याच्यानंतर आपली सेट असाइड प्रेयर. आपली म्हणजे जी एची नाहीये पण आपण जी प्रत्येक वर्कशॉपमध्ये घेतो किंवा प्रत्येक ऑडिओच्या आधी जी घेतो ती सेट असाइड प्रेयर. असं डॉक्युमेंट माझ्याकडे रेडी आहे, मी बऱ्याच लोकांना पाठवलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणाकडनं तरी मागून घ्या किंवा मला सांगा, मी पाठवेन तुम्हाला. आणि जर तुमच्या समूहामध्ये तुम्ही प्रस्ताव ठेवू शकलात आणि त्यांना ते मंजूर झालं तर तुम्ही ते वाचायला तुमच्या समूहामध्ये सुद्धा उपयोग करू शकता. आता जो आणि चार्लीनी सांगितलेलं म्हणजेच बिल डब्ल्यूनी त्या रात्री लिहिलेलं जे हे कसे घडते आहे ते वाचायला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक इंटरेस्टिंग पार्ट मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. कदाचित तुम्ही वाचलेलं असेल कधीतरी किंवा ऐकलेलं असेल, पण पुन्हा एकदा 1940 साली अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये प्रिएम्बल वाचलं जात होतं. ते प्रिएम्बल कसं होतं ते इंग्लिशमध्ये आहे. मी अजून त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलेला नाही, पण मी तुम्हाला इंग्लिश वाचून दाखवतो आणि एकेका वाक्याचा अर्थ सांगत जातो पटापट. मी आता बसून परफेक्ट अनुवाद त्याचा केलेला नाहीये, पण इंग्लिश अतिशय साधं सोपं आहे, फारसं काही समजायला अवघड नाहीये. त्यामुळे आपण 1940 साली अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावना कशी होती ते आता आपण बघूया. या प्रस्तावनेवरनं अजून एक मुद्दा मला आठवला की बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रिएम्बल म्हणजे पुस्तक मीटिंगच्या आधी जे आपल्याकडं हे असतं डॉक्युमेंट असतं त्याच्यामध्ये जेवढं सगळं आहे त्या सगळ्याला प्रिएम्बल असं म्हटलं जातं. म्हणजे प्रार्थना असते त्याच्यामध्ये सुरुवातीला, ती बऱ्याचशा समूहांमध्ये ती जगातील सर्व मद्यपीडितांवर ही एएची नसलेली प्रार्थना पण असते. त्यानंतर आपली चित्तशांतीची प्रार्थना असते, त्याच्यानंतर हे कसे घडते असते, त्याच्यानंतर 12 पायऱ्या, 12 रूढी, त्याच्यानंतर काही ठिकाणी 12 आश्वासनं असतात, 9व्या पायरीची आश्वासनं असतात. हे सगळं मिळून त्याला प्रिएम्बल म्हटलं जातं असं बऱ्याच लोकांना वाटतं. तर हे सगळं प्रिएम्बल नाहीये. प्रिएम्बल फक्त छोट्या एकाच मोठ्या पॅराग्राफचं किंवा 2 छोट्या पॅराग्राफचं प्रिएम्बल आहे. आणि त्याच्या पुढे जे वाचलं जातं त्याला हे कसे घडते नावाचं कम्प्लीट मोठं हेडिंग असतं. त्यामुळे प्रिएम्बल हे फक्त छोटं आहे, ते अख्खं त्या आपल्या मीटिंगच्या आधी जे वाचलं जातं ते संपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे प्रिएम्बल नाही. प्रिएम्बल अतिशय छोटं आहे जे आपण वाचूयात नंतर. आता सध्या आपण 1940 साली वाचलं जाणारं प्रिएम्बल कसं होतं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधलं, त्याच्यामध्ये नंतर कसे बदल केले गेले हे तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येईल म्हणून मी फक्त तुमच्या समोर ठेवतो आहे. ओल्ड प्रिएम्बल 1940 1940 साली वाचलं जाणारं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये वाचलं जाणारं प्रिएम्बल म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची माहिती किंवा प्रस्तावना. पहिलं वाक्य, वी आर गॅदर्ड हिअर बिकॉज वी आर फेस्ड विथ द फॅक्ट दॅट वी आर पॉवरलेस ओव्हर अल्कोहोल अँड अनेबल टू डू एनिथिंग. आम्ही इथे एकत्र जमलो आहोत कारण आम्ही एका अशा समस्येला तोंड देतो आहोत किंवा दिलेलं आहे की आम्ही मद्यशक्तीसमोर हतबल आहोत आणि आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत नाहीये. अबाउट इट विदाउट द हेल्प ऑफ पॉवर ग्रेटर दॅन अस. म्हणजे उच्च शक्तीची मदत घेतल्याशिवाय आम्ही त्या मद्यपाश आजारासाठी काही करू शकत नाही किंवा आमच्या त्या पॉवरलेसनेससाठी आम्ही काही करू शकत नाही, म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत. आम्हाला तो उपाय, उच्च शक्ती नावाचा उपाय त्याच्यावरती सापडलेला आहे म्हणून आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. असा पहिला पॅराग्राफ आहे त्याचा किंवा पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, वी फील दॅट ईच पर्सन्स रिलिजियस व्ह्यूज इफ एनी आर हिज ओन अफेअर. म्हणजे ते म्हणतात की प्रत्येकाचा जो काय स्वतःचा धर्म जो काय असेल किंवा धर्माबद्दलची जी काय मतं असतील ती ज्याची त्याची असतील, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, आम्ही त्याच्यामध्ये फेरफार करत नाही. पुढचं वाक्य, द सिम्पल पर्पज ऑफ द प्रोग्राम ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस इज टू शो what may be done to enlist the aid of power greater than ourselves regardless of what our individual conception of that power may be. पुन्हा एकदा वाचतो, मोठं वाक्य, कदाचित कोणीतरी लिहून पण घेत असेल. द सिम्पल पर्पज ऑफ द प्रोग्राम ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस इज टू शो what may be done to enlist the aid of power greater than ourselves regardless of what our individual conception of that power may be.
म्हणजे त्याचं मोठं वाक्य, त्याचा अनुवाद किंवा सारांश असा आहे की या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे, या साध्या सुध्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्यापेक्षा ज्याची त्याची स्वतःच्या समजुतीप्रमाणे जी कुठली उच्च शक्ती असेल त्या उच्च शक्तीची मदत कशी मिळवायची हे सांगणारा हा साधा सोपा कार्यक्रम आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसचा, असं पुढचं वाक्य म्हणतं. त्याच्या पुढचं वाक्य, in order to form a habit of depending upon and referring all we do to that power, we must at first apply ourselves with some diligence. म्हणजे आम्हाला उच्च शक्तीवरती अवलंबून राहण्यासाठी किंवा उच्च शक्तीची मदत वारंवार घेण्याची सवय लागण्यासाठी त्या उच्च शक्तीची वी मस्ट फर्स्ट अप्लाय अवरसेल्व्ह विथ सम डिलिजन्स. रेफरन्स वी डू टू पॉवर. एक मिनिट. इन ऑर्डर टू फॉर्म हॅबिट ऑफ डिपेंडिंग अपॉन अँड रेफरिंग ऑल वी डू टू द पॉवर. म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये आपण जे म्हणतो की उच्च शक्तीची मदत घेणे, प्रार्थना करणे आणि आम्ही जे काय करतो आहोत, कार्य करतो आहोत दिवसभरामध्ये ते सर्व परमेश्वराला वाहून देण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी आधी ते आपल्याला स्वतःला लावून घेतलं पाहिजे किंवा आपण स्वतः ते फॉलो केलं पाहिजे. त्याच्यानंतर बाय ऑफन रिपीटिंग दीज ऍक्ट्स दे बिकम हॅबिच्युअल अँड हेल्प रेंडर्ड बिकम नॅचरल टू अस. म्हणजे हे पहिल्यांदा सुरुवातीला मेकॅनिकली करायला लागतं, पण काही दिवसांनी त्यांना सवय होऊन जाते आणि आम्हाला जशी नॅचरल सवय झालेली आहे सगळं करण्याची तशी त्यांना पण, तुम्हाला पण होईल असं सांगणारं वाक्य आहे. वी हॅव, पुढचं वाक्य, वी हॅव ऑल कम टू नो दॅट ॲज अल्कोहोलिक्स वी आर सफरिंग फ्रॉम सिरियस इलनेस फॉर विच मेडिसिन हॅज नो क्युअर. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आम्ही अशा एका गंभीर आजाराचे बळी पडलो आहोत की ज्याच्यावरती अजूनही कुठलंही औषध निघालेलं नाही किंवा त्याला बरं करणारं औषध अजूनही तयार झालेलं नाहीये. पुढचं वाक्य, आवर कंडिशन मे बी रिझल्ट ऑफ अन ॲलर्जी विच मेक्स अस डिफरंट फ्रॉम अदर पीपल. म्हणजे आम्ही असे का झालो तर ते त्या आमच्यामध्ये असलेल्या मद्याच्या ॲलर्जीमुळे आम्ही असे झालेलो आहोत आणि ज्यामुळे आम्ही इतर लोकांपासून स्वतः वेगळे असतो किंवा इतर लोकांसारखे आम्ही नसतो, आम्ही वेगळे काहीतरी असतो आमच्या ॲलर्जीमुळे. इट हॅज नेव्हर बीन बाय एनी ट्रीटमेंट विथ विच वी आर फॅमिलियर परमनंटली क्युअर्ड. म्हणजे आम्हाला माहिती असलेल्या कुठल्याही उपचारामुळे हा मद्यपान नावाचा आजार कायमचा बरा होणे अजूनही शक्य झालेलं नाहीये. The only relief we have to offer to is absolute abstinence, the second meaning of AA. म्हणजे त्याच्यावरती एकच उपाय आहे की संपूर्णपणे स्वतःला मद्यापासून लांब ठेवणे हा एकच उपाय आहे जो एचा दुसरा अर्थ आहे. मद्यापासून स्वतःला लांब ठेवणे हा एचा दुसरा अर्थ आहे असं ते म्हणतात. देर आर नो ड्यूज ऑर फीज. इथे कुठलीही फी आकारली जात नाही किंवा शुल्क आकारलं जात नाही किंवा कुठलीही वर्गणी घेतली जात नाही. The only requirement for membership is a desire to stop drinking. म्हणजे सभासदत्व मिळण्यासाठी एकमेव आवश्यकता आहे ती म्हणजे की मद्य थांबवण्याची इच्छा असली पाहिजे. Each member squares his debt by helping others to recover. म्हणजे प्रत्येक जण स्वतः कॉन्ट्रीब्यूट करतो दुसऱ्यांना सुधारण्यासाठी मदत करून तो प्रत्येक जण स्वतः कॉन्ट्रीब्यूट करत असतो. And Alcoholics Anonymous is an alcoholic. Alcoholics Anonymous is an alcoholic who through application and adherence to the AA program has forsworn the use of any and alcoholic beverages in any form. म्हणजे जो कोणी अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेंबर असेल, जो हा कार्यक्रम घेतो आहे किंवा कार्यक्रम स्वतःला लागू करून घेतो आहे, तो अल्कोहोल कोणत्याही प्रमाणात, कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही माध्यमातून किंवा पेयातून अल्कोहोल कुठल्याही प्रकारामध्ये घेऊ शकत नाही असं ते सांगतायत. The moment he takes so much as one drop of beer, wine, spirits or any other alcoholic beverages, he automatically loses all status as a member of Alcoholics Anonymous. म्हणजे ज्या क्षणी आमचा Alcoholics Anonymousचा मेंबर बियर, वाईन, स्पिरिट किंवा दारू यापैकी कुठल्याही फॉर्म मध्ये जर त्याने अल्कोहोलचा एक जरी ड्रॉप घेतला तरी तो आमचा मेंबर असल्याचं त्याचं जे स्टेटस आहे म्हणजे त्याचं सभासदत्व कॅन्सल होऊन जातं. असं क्लिअर कट तेव्हा ते सांगायच्या. 1940 सालचं आपण वाचतोय. क्लिअर कट म्हणतायत की तो जर परत प्यायला किंवा एक थेंब जरी त्यांनी कुठल्याही स्वरूपामध्ये घेतला अल्कोहोलचा तरी त्याचं सभासदत्व रद्द होतं. लुजेस ऑल स्टेटस ॲज अ मेंबर ऑफ अल्कोहोलिक्स अनोनिमस असं ते क्लिअर म्हणायचे त्यावेळेला. 1940 सालचं सांगतोय मी.
ए इज नॉट इंटरेस्टेड इन सोबरिंग. 40 म्हणजे 40च्या थोडं आधीचं असेल, एक्झॅक्ट 40 घेऊ नका, त्याच्या आसपासचं थोडं किंवा त्याच्या आधीचं किंवा बिग बुक लिहिण्याच्या थोडंसं आधी असेल असं कदाचित धरा. एक्झॅक्ट 40 पकडू नका. मी वेबसाईटवर 40 वाचलं म्हणून मी इथे 40 लिहिलेलं आहे, पण त्या दरम्यानचा कालावधी आहे हा सगळा. ए इज नॉट इंटरेस्टेड इन समथिंग इज सोबरिंग अप ड्रंक who are not sincere to their desire to remain sober for all time. म्हणजे एला ज्या लोकांना स्वतःहून मद्य थांबवण्याची इच्छा नाही अशा कुठल्याही लोकांमध्ये, दारुड्यांमध्ये एला अजिबात इंटरेस्ट नाहीये असं ते सांगतायत. Not being reformers, we offer our experiences only to those who want it. आम्ही रिफॉर्मर नाही आहोत, आम्ही कुठलेही शोध लावणारे किंवा असं काय भारी जादू करणारे कोणी नाही आहोत. आम्ही फक्त ज्याला सुधारणा करायची आहे त्याच्याबरोबर आमचे अनुभव फक्त शेअर करतो, सुधारणेचे अनुभव अर्थात शेअर करतो, एवढंच आम्ही करतो. We have a way out on which we can absolutely agree and on which we can join in harmonious action. आम्ही सगळेजण हे मान्य करतो की आमच्याकडं एक असा उपाय सापडलेला आहे, या मद्यपास नावाच्या आजारावरती असा एक उपाय सापडलेला आहे की जो उपाय आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. म्हणजे मद्यपास आजारावरचा जो आध्यात्मिक उपाय आहे तो आम्हाला सगळ्यांना कॉमन सापडलेला आहे आणि तो कॉमन उपाय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो आणि कृती करायला लावतो किंवा कृती करू देतो. रेअरली हॅव वी सीन अ पर्सन फेल who has thoroughly followed our program. Rarely have we seen म्हणजे ते आमचा प्रोग्राम फॉलो केलेला माणूस फेल झालेला आम्ही रेअरली बघितला आहे, म्हणजे कदाचितच आम्ही बघितलेला आहे. Those who do not recover are people who will not or simply cannot give themselves to this simple program. म्हणजे जे सुधारत नाहीत ते असे लोक आहेत. म्हणजे हे कसे घडते मध्ये आपल्या वाचनामध्ये जे येतं नेहमी की असे काही लोक असतात की जे सुधारू शकत नाहीत, ते जन्मतात तसे असतात वगैरे, ते वाक्य सांगणारं वाक्य हे आहे. बट द फॅक्ट रिमेन्स सेम. यू मे लाईक धिस प्रोग्राम ऑर यू मे नॉट. पुढचं वाक्य आहे नाव यू मे लाईक धिस प्रोग्राम ऑर यू मे नॉट बट द फॅक्ट रिमेन्स इट वर्क्स. इट इज अवर ओनली चान्स टू रिकवर. म्हणजे तुम्हाला हा कार्यक्रम, आम्ही जो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम तुम्हाला सांगणार आहोत, हा तुम्हाला आवडो अथवा न आवडो, त्यांनी हे सत्य झाकलं जात नाही किंवा खोटं ठरत नाही की हे काम करतं. म्हणजे हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला नाही आवडला तरी हा काम करतो आणि आवडला तरी काम करतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घ्या, नाहीतर निघून जायचं ना, असं थोडक्यात त्यांना म्हणायचंय. इट इज अवर ओनली चान्स टू रिकवर. म्हणजे हा 12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम आहे हा एकमेव आमच्यासाठी असलेला उपाय आहे, सुधारणेसाठी असलेला. There is a vast amount of fun in AA fellowship. Some people might be shocked at our seeming worldliness and levity, but just underneath there lies a deadly earnestness and full realization that we must put first things first, and with each of us the first thing is our alcoholic problem. म्हणजे ते म्हणतात की आमची सभासदत्व जे आहे आम्ही खूप एन्जॉय करतो, इथे खूप मजा आहे, या सभासदत्वामध्ये किंवा फेलोशिपमध्ये खूप मजा आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, असं ते म्हणतात, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ह्या फेलोशिपची वर्ल्डलीनेस म्हणजे जागतिकता जी आहे किंवा एकत्रितपणा किंवा मजा करण्याची, एकत्र राहण्याची, मजा करण्याची ही जी त्यांची आमची हे आहे ती त्याच्या खाली दडलेलं एक सत्य असतं की आम्हाला पहिली गोष्ट पहिली ठेवली पाहिजे. म्हणजे प्रथम गोष्ट प्रथम ठेवली पाहिजे, पहिली फर्स्ट थिंग फर्स्ट ठेवली पाहिजे. आणि आमच्यासाठी फर्स्ट थिंग फर्स्ट म्हणजे दारूपासून लांब राहणे हे आमचं मुख्य ध्येय आहे आणि हे सगळ्या आमच्या लोकांच्या मनामध्ये असतं किंवा असायला पाहिजे. टू ड्रिंक, नेक्स्ट वाक्य आहे, पुढचं वाक्य आहे टू ड्रिंक इज टू डाय. म्हणजे आम्ही जर प्यायलो तर मरण्यासारखं आहे, म्हणजे आम्ही प्यायलो तर मरणार आहोत. टू ड्रिंक इज टू डाय. नेक्स्ट वाक्य faith must work 24 hours a day in and through us or we perish. म्हणजे श्रद्धा ही आमच्यामध्ये 24 तास मुरली गेली पाहिजे, आमच्यामध्ये फार खोलवर रुजलेली असली पाहिजे. जर आम्ही श्रद्धा हरवली तर आम्ही जिवंत राहणार नाही, आम्ही संपून जाऊ, असं तो पुढचा पॅराग्राफ म्हणतोय. इन ऑर्डर टू सेट आवर टोन फॉर दिस मीटिंग आय आस्क दॅट वी bow our heads in a few moments of silent prayer and meditation. म्हणजे ही मीटिंग चालू करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी आपली
डोकी खाली झुकवा, बो युअर हेड्स म्हणजे डोकी खाली झुकवा, माना खाली झुकवा आणि मला प्रार्थना आणि मेडिटेशनसाठी मदत करा काही क्षणाच्या शांततेने. त्यानंतर आय विश टू रिमाइंड यू दॅट म्हणजे आता चेअरमन समोरच्या लोकांना सांगतोय, आय विश टू रिमाइंड यू दॅट व्हॉट एव्हर इज सेड ॲट दिस मीटिंग एक्सप्रेसेस आवर ओन इंडिव्हिज्युअल ओपिनियन ॲज ऑफ टुडे अँड ॲज ऑफ अप टू धिस मुवमेंट म्हणजे इथे जे काय आम्ही बोलणार आहोत ह्याच्या पुढे ते आमची स्वतःची वैयक्तिक मतं आहेत आजपर्यंत असलेली, ॲज ऑफ टुडे अँड ॲज ऑफ नाव असं म्हणलं, ॲज ऑफ धिस मोमेंट असं म्हणलं, आतापर्यंत या क्षणापर्यंत आमची असलेली मतं फक्त आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. पुढचं वाक्य, वी डू नॉट स्पीक फॉर AA ॲज अ होल अँड यू आर फ्री टू ॲग्री ऑर डिसॲग्री ॲज यू सी फिट म्हणजे आम्ही एचं प्रतिनिधी म्हणून किंवा संपूर्ण AA म्हणून आम्ही कोणतंही तुमच्या समोर बोलत नाही. आम्ही जे काय बोलतो ते आमची वैयक्तिक मतं असतात आणि त्याच्याशी ॲग्री करणं किंवा डिसॲग्री करणं हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. तुमच्यावर कुठलीही बळजबरी नाहीये. तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. इनफॅक्ट पुढचं वाक्य, इनफॅक्ट इट इज सजेस्टेड दॅट यू पे नो अटेन्शन टू एनिथिंग विच माइट नॉट बी रिकन्साइल्ड विथ व्हॉट इज द what is in the AA book. It is suggested that you pay no attention to anything which might not be reconciled with the what is in the big book. म्हणजे बिग बुक मध्ये लिहिलेलं सोडून इथं जे काही सांगितलं जातं त्याच्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष केलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही नो अटेन्शन असं त्यांनी म्हणलं, यू पे नो अटेन्शन टू एनिथिंग विच इज नॉट इन बिग बुक म्हणजे जे बिग बुक मध्ये नाहीये आणि तरी सुद्धा एच्या मीटिंग मध्ये बोललं जातंय त्याच्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष करा असं प्रिएम्बल मध्ये ते सांगतायत. बघा आजच्या मीटिंगला ही वाक्य लावून बघा, तुम्ही आत्ताच्या फेलोशिपला ही सगळी वाक्य लावून बघा, तुम्हाला समजेल मी काय सांगायची गरज नाही. ते क्लिअर कट सांगतायत बिग बुक सोडून इथं जे काय बोललं जाईल ना त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. ए म्हणजे बिग बुक आहे, बिग बुक मध्ये लिहिलेला कार्यक्रम आहे. इफ यू पुढचं वाक्य, इफ यू डोंट हॅव बिग बुक इट्स टाइम यू बॉट यू वन म्हणजे जर तुमच्याकडे बिग बुक नसेल, आतापर्यंत जर तुमच्याकडे बिग बुक नसेल तर आत्ताचीच वेळ आहे की तुम्ही जाऊन एक बिग बुक विकत घेतलं पाहिजे. रीड इट, स्टडी इट अँड लिव्ह विथ इट. तुम्ही ते विकत घ्या, ते वाचा, त्याचा अभ्यास करा, ते पिंजून काढा आणि त्याच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. रीड इट, स्टडी इट म्हणलं अभ्यास करा या पुस्तकाचा. स्टडी इट म्हणजे पिंजून काढा किंवा अभ्यास करा असं आपण म्हणू शकतो. रीड इट, स्टडी. बिग बुक बद्दल बोलतायत ते. आधीच्या वाक्यामध्ये सांगितलं की बिग बुक सोडून इथे जे काय बोललं जाईल ते सगळं तुम्ही दुर्लक्ष करू शकता बिंदास. आणि आता ह्या वाक्यात सांगतायत की बिग बुक तुमच्याकडे असलंच पाहिजे, नसेल तर ताबडतोब जाऊन विकत घ्या, ते घ्या, वाचा, त्याचा अभ्यास करा, ते पिंजून काढा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा किंवा त्याप्रमाणे जगा. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, पुढचं वाक्य, लोन इट, स्कॅटर इट अँड देन लर्न फ्रॉम इट व्हॉट इट मीन्स टू बी एन ए. म्हणजे जर तुमच्याकडे पुस्तक नसेल आणि विकत घ्यायला पैसे पण नसतील तर कोणाकडनं तरी पुस्तक उधार घ्या, काही करा, बॉरो करा, उधार करा, कुठून तरी काहीतरी करून पुस्तक मिळवा आणि हे शिकण्याचा प्रयत्न करा की अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे काय. म्हणजे बिग बुक जी काय आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस जी काय आहे ती फक्त आणि फक्त बिग बुक मध्ये लिहिलेली आहे आणि बिग बुक असलंच पाहिजे तुमच्याकडे असं क्लिअर कट ते प्रिएम्बल मध्ये सांगत होते. आणि हाही महत्वाचा मुद्दा सांगत होते की बिग बुक शिवाय ह्या मीटिंग मध्ये जे काय बोललं जाईल त्याच्याकडे तुम्ही सरळ सरळ दुर्लक्ष करा. म्हणजे शेवटच्या पॅराग्राफ मध्ये तो माणूस क्लिअर किंवा काय म्हणतात प्रिएम्बल क्लिअर कट म्हणतं की जर आपल्याकडे बिग बुक नसेल तर एक बिग बुक विकत घ्या, ते वाचा, त्याचा अभ्यास करा, समजावून घ्या, त्याच्याबरोबर राहा किंवा त्याप्रमाणे वागा. विकत घेणे शक्य नसेल तर उधार आणा, ते पिंजून काढा आणि नंतर त्यातून शिका की अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय आहे असं क्लिअर कट तो सांगतो. आपण आता तुम्ही विचार करू शकता की आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या योग्य मार्गावरती आहोत किंवा नाही आहोत याच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. जर काही गोष्ट लक्षात आली नसेल तर एवढा भाग परत रिवाइंड करून तुम्ही पहिल्यापासून ऐकू शकता. आता आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसची प्रस्तावना जी आहे ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं होतं की एक वाक्य अनुवाद करायचं राहून गेलेलं आहे, महत्वाचं वाक्य अनुवाद करायचं राहून गेलंय आणि ते आपल्या मीटिंगमध्ये कुठल्याच मराठी समूहामध्ये वाचलं जात नाही. कारण कुणीतरी एकानी जे पहिल्यांदा टायपिंग करून घेतलं त्यांनी ती चूक केली किंवा अनुवाद केला त्यांनी ती चूक केली. मला माहित नाही कोणाची चूक आहे, कुणी अनुवाद केलाय आणि ते कोणी छापलं हे मला माहित नाही कारण मी नवागत आहे.
पण ज्यांनी पहिल्यांदा चूक केली त्याची झेरॉक्स दुसऱ्या समूहाने काढली, त्याची झेरॉक्स तिसऱ्या समूहाने काढली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समूहांमध्ये चुकीची प्रस्तावना पोचली आणि पुस्तकाशी न जुळणारं हे कसे घडते नावाचं प्रकरण पोचलं आणि सगळीकडे ते पुस्तकाशी न जुळणारं हे कसे घडते आणि चुकीची प्रस्तावना वाचली जाते सगळ्या मराठी समूहांमध्ये. मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला आग्रह नाही पण शक्य असेल आणि तुम्हाला जर वाटलं तर तुमच्या समूहामध्ये तसा प्रस्ताव ठेवून बघा की आपण पुस्तकाशी जुळणारं हे कसे घडते वाचूयात. ते अप्रूव्ड आहे, ऑफिशियल आहे आणि करेक्ट प्रस्तावना वाचूयात, म्हणजे बरोबर प्रस्तावना किंवा सुधारित अनुवाद आपण त्याचा वाचूयात. हा प्रस्ताव तुम्ही तुमच्या समूहामध्ये जर तुम्हाला वाटलं तर ठेवू शकता. अर्थात समूहाला पटलं नाही तर त्याच्यासाठी वादविवाद अजिबात करू नका. आपल्याला कोणाशीही वादविवाद अजिबात करायचा नाहीये. मी आता तुम्हाला सुधारित प्रस्तावना वाचून दाखवणार आहे. सुधारित प्रस्तावना आता मी वाचेन तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्हाला आपोआप समजून जाईल. अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रस्तावना सुधारित अनुवाद. अर्थात अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही पुरुष आणि स्त्री यांची अशी एक भ्रातृभाव संघटना आहे की जिच्यामध्ये त्यांचे अनुभव, मनोधैर्य व आशादायक विचार यांची एकमेकात देवाणघेवाण करतात. प्रत्येक वाक्य डबल वाचून दाखवतो मी तुम्हाला. अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही पुरुष आणि स्त्री यांची अशी एक भ्रातृभाव संघटना आहे की जिच्यामध्ये ते त्यांचे अनुभव, मनोधैर्य व आशादायक विचार यांची एकमेकात देवाणघेवाण करतात, ज्यामुळे ते त्यांच्या समान समस्येचे निराकरण करू शकतात तसेच इतरांना मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत करू शकतात. पुन्हा एकदा वाचतो. ज्यामुळे ते त्यांच्या समान समस्येचे निराकरण करू शकतात तसेच इतरांना मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत करू शकतात. पुढचा पॅराग्राफ. सदस्य होण्यासाठी मद्यपान थांबवण्याची इच्छा असणे ही एकमेव आवश्यकता आहे. फुल स्टॉप. सदस्य होण्यासाठी मद्यपान थांबवण्याची इच्छा असणे ही एकमात्र आवश्यकता आहे. फुल स्टॉप. पुढचं वाक्य. सदस्यत्वासाठी कोणतीही देय रक्कम अथवा शुल्क नाही. सदस्यत्वासाठी कोणतीही देय रक्कम अथवा शुल्क नाही, आता पुढचं वाक्य तुमच्या मीटिंगमध्ये जे वाचलं जातं त्याच्यामध्ये अनुवाद करायचं राहून गेले. ते वाक्यच कट आहे त्याच्यात, म्हणजे चुकीचा अनुवाद आहे किंवा वेगळे शब्द वाक्यच नाही आहे तुमच्या याच्यात. म्हणजे मीटिंगमध्ये जे वाचलं जातं त्याच्यात तुमच्या म्हणजे मीटिंगच्या आधी जे वाचलं जातं त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या योगदानाद्वारे स्वावलंबी आहोत. वी आर सेल्फ सपोर्टेड असं इंग्लिशमध्ये वाक्य, इंग्लिश प्रिएम्बलमध्ये वाक्य आहे, वी आर सेल्फ सपोर्टेड. आणि त्या वाक्याचा अनुवादच त्या मराठी आपल्या मीटिंगच्या आधी जे वाचलं जातं त्याच्यामध्ये करायचं राहिलाय किंवा छापायचं राहिलाय. आणि एका ग्रुपनी चूक केली, सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रुपमध्ये ती चूक होते. आम्ही आमच्या स्वतःच्या योगदानाद्वारे स्वावलंबी आहोत. फुल स्टॉप. कोणताही पंथ, संप्रदाय, राजकीय धोरण, संघटना अथवा संस्था यांच्याशी संबंधित नाही, पुन्हा एकदा वाचून दाखवतो. कोणताही पंथ, संप्रदाय, राजकीय धोरण, संघटना अथवा संस्था यांच्याशी संबंधित नाही. पुढचं वाक्य. कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ इच्छित नाही. कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ इच्छित नाही, कोणत्याही प्रयोजनात समर्थन देत नाही किंवा विरोधही करत नाही. कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ इच्छित नाही, कोणत्याही प्रयोजनात समर्थन देत नाही किंवा विरोधही करत नाही. फुल स्टॉप. स्वतः मद्यमुक्त राहणे आणि इतर मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करणे हेच आमचे मूलभूत उद्देश आहे. पुन्हा एकदा वाचतो. स्वतः मद्यमुक्त राहणे आणि इतर मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करणे हेच आमचे मूलभूत उद्देश आहे. असं हे एवढे दोन जे छोटे पॅराग्राफ आहे हे एवढे दोन म्हणजेच फक्त आपलं प्रिएम्बल आहे. त्याच्या पुढे जे वाचलं जातं ते सगळं मिळून प्रिएम्बल नाही, एवढंच अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं प्रिएम्बल आहे. सुधारित अनुवाद मी तुम्हाला वाचून दाखवला. आता मी तुम्हाला पुस्तकातलं हे कसे घडते आणि आम्ही आमच्या मीटिंगच्या आधी जे वाचायचो ते वाचून दाखवतो. त्याच्यानंतर 12 पायऱ्या, म्हणजे 12 पायऱ्या त्याच्यात येतीलच. 12 रूढी आणि आश्वासने मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो, त्याच्यावरती बोलणार नाही मी काही.
तुम्ही आता हे मी वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मीटिंगमध्ये जे वाचलं जातं ते कसं वेगळं आहे, पुस्तकाशी न जुळणार आहे. कारण मी हे जे घेतलंय हे कसे घडते पुस्तकातनं घेतलंय, बिग बुक मधनं. 12 पायऱ्या आणि 12 रूढी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकातनं किंवा बिग बुक मधनं घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फरक लगेच लक्षात येईल. जे आधी मीटिंगच्या आधी वाचलं जातं आणि जे आता मी वाचणार आहे हे कसे घडते. आमच्या मार्गाने जे लोक प्रामाणिकपणे जातात त्यांना क्वचितच अपयश आलेले आम्ही पाहिले आहे. ज्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही ते असे लोक की जे या साध्यासुध्या कार्यक्रमाचा संपूर्णपणे स्वीकार करीत नाहीत. बहुशः मानसिक दृष्टीने स्वतःशी प्रामाणिक राहणे ज्यांना जमत नाही त्यांच्यापैकी हे लोक असतात. ही माणसे दुर्दैवी खरीच, त्यात त्यांचा काही दोष नसतो. जन्मतःच ते तसे असतात असे म्हणावयाला पाहिजे. साहजिकच ज्या जीवन पद्धतीत निस्संदिग्ध प्रामाणिकपणा हवा असतो त्या पद्धतीशी समरस होणे आणि तो विकसित करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. सुधारण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत फार कमी असते. त्यानंतर दुसरे काही असे लोक असतात की जे गंभीर, भावनात्मक आणि मानसिक तणावातून जात असतात. पण त्यांच्यामध्ये प्रामाणिक राहण्याची शक्ती असेल तर त्यांच्यापैकी बरेच लोक सुधारत असतात. आमच्या कहाण्यातून सर्वसाधारणपणे आम्ही पूर्वी कसे होतो, काय घडले आणि आता आमची परिस्थिती काय आहे याचा बोध होत असतो. आमच्यापाशी जे आहे ते आपल्याला हवे असे जर आपण ठरवले असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही वाटेल त्या थराला जावयाला तयार असाल तर तुम्ही काही पावले टाकायला तयार आहात असे समजायला हरकत नाही. यातील काही पायऱ्यांपाशी आम्ही बिचकलो. आम्हाला वाटले की अधिक सोपा, कमी त्रासाचा मार्ग शोधून काढता येईल, पण तो आम्हाला सापडला नाही. आमच्यापाशी जी काही कळकळ आहे ती उपयोगात आणून आम्ही तुम्हाला प्रार्थनापूर्वक आवाहन करतो की तुम्ही अगदी सुरुवातीपासून निर्भय तसेच परिपूर्ण राहा. आमच्यापैकी काही जणांनी आपल्या जुन्या कल्पनांना चिकटून राहण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या जुन्या कल्पनांवरील पकड त्यांनी सोडून देईपर्यंत त्यांच्यात सुधारणा शून्यच होती. लक्षात ठेवा की आपली गाठ मद्याची आहे. कावेबाद, घोटाळे टाकणारे प्रबळ. बाह्य मदतीशिवाय त्याच्या पाशातून आपण मुक्त होऊ शकणार नाही. ती मदत देणारी शक्ती एकच आहे आणि ती म्हणजे परमेश्वर. त्याचा तुम्हाला आता साक्षात्कार होवो. अर्धवट उपाययोजनांचा काही उपयोग झाला नाही. आम्ही मोक्याच्या वळणावर उभे राहिलो. आम्ही सर्वस्वी परमेश्वराला वाहून घेऊन त्याचे संरक्षण मागितले. आम्ही जी पावले टाकली ती खाली दर्शविली आहेत. सुधारणेच्या कार्यक्रमाच्या सूचना त्यात आढळून येतील. 1. आम्ही मान्य केले की मद्यशक्तीपुढे हतबल आहोत. आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. 2. आमच्याहून श्रेष्ठ शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल या गोष्टीवर अनुभवातून आमचा विश्वास बसला. 3. आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या, कळलेल्या, समजलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. पुन्हा एकदा वाचतो. या 12 पायऱ्या आहेत, त्यात मी कंसामध्ये शब्द घातले ते पण वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आमच्या समूहामध्ये आम्ही ते पण वाचतो. कंसामधले शब्द पुस्तकामध्ये नाहीयेत, तुम्ही समजून घ्या. आता आपण जेव्हा डिटेलमध्ये वाचू तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आम्ही मान्य केले की मद्यशक्तीपुढे, पहिली पायरी, आम्ही मान्य केले की आम्ही मद्यशक्तीपुढे हतबल आहोत. आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. दुसरी पायरी, आमच्याहून श्रेष्ठ शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा, कंसामध्ये विवेक, परत मिळवून देऊ शकेल या गोष्टीवर अनुभवातून आमचा विश्वास बसला. 3. आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या, कंसामध्ये कळलेल्या, समजलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. 4. आमच्या नैतिकतेचा शोधक आणि निर्भय आढावा घेतला. 5. आम्ही परमेश्वराजवळ, स्वतःपाशी व अन्य मानवी व्यक्तीकडे आमच्या गैरकृत्यांची तंतोतंत कबुली दिली. 6. हे सर्व चारित्र्य दोष परमेश्वराने दूर करावेत याकरता आमची संपूर्णपणे तयारी झालेली होती. 7. आमच्यातील स्वभाव दोष, उणीवा त्याने दूर करावेत अशी कळकळीची प्रार्थना अत्यंत विनम्रतेने परमेश्वराला केली. चुकलो, एक शब्द राहिला, पुन्हा वाचतो. आमच्यातील स्वभाव दोष, उणीवा त्याने दूर करावेत अशी कळकळीची प्रार्थना आम्ही अत्यंत विनम्रतेने परमेश्वराला केली. 8. ज्या सर्वांना आमच्यापासून त्रास झाला आहे अशांची यादी केली व त्यांची क्षमा मागण्याची व नुकसान भरपाई करण्याची तयारी केली. 9. प्रत्यक्षपणे अशा सर्वांची क्षमा मागितली व नुकसान भरपाई केली व ज्यांची प्रत्यक्षपणे क्षमा मागितल्याने त्यांना व इतरांना अधिक त्रास होईल अशांना मात्र वगळले. 10. आमच्या स्वभावातील गुणदोषांचे निरीक्षण करण्याचे कार्य नियमितपणे चालू ठेवले आणि स्वतःची चूक लक्षात येताच त्याची तात्काळ कबुली दिली. 11. प्रार्थना व ध्यान यांच्या साहाय्याने आम्ही मानत असलेल्या परमेश्वराबरोबरील संबंध जाणीवपूर्वक वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला.
आणि आमच्या संबंधात त्याची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठीच व ती इच्छा अंमलात आणण्याची शक्ती मिळावी या हेतूनेच त्याची प्रार्थना केली. 12. या पायऱ्यांच्या आचरणाचा परिणाम म्हणून आमच्यात आध्यात्मिक जागृती झाली आणि एएचा हा संदेश आम्ही इतर मद्यपींना देऊ लागलो. तसेच आमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात या सर्व तत्वांचे आम्ही पालन करू लागलो. आमच्यापैकी अनेक लोकांनी उद्गार काढले, अरे बापरे, केवढी ही अपेक्षा, मला ती सर्वच पार पाडता येणार नाही. पण नाउमेद होऊ नका. या तत्वांची अंमलबजावणी परिपूर्णतेने करण्यात आमच्यापैकी कोणालाही यश आलेले नाही. आम्ही काही साधू पुरुष नव्हेत. मुद्दा एवढाच आहे की आध्यात्मिक पद्धतीने विकसित होण्याची आमची तयारी आहे. आम्ही जी तत्वे दिग्दर्शित केली आहेत ती प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत. आम्ही आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो, आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे. मद्यासक्त व्यक्तीचे वर्णन, अज्ञेयवादी लोकांना उद्देशून लिहिलेले प्रकरण आणि पूर्वीची आणि नंतरची आमची व्यक्तिगत साहसे यातून 3 निश्चित कल्पना दिग्दर्शित होतात. की आम्ही मद्यासक्त होतो व आम्हाला आमची जीवने सुरळीतपणे चालवता येत नव्हती. की बहुशः कोणत्याही मानवी शक्तीला आमची मद्यासक्ती दूर करता आली नसती. की जर परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला तर तो या समस्येतून आम्हाला बाहेर काढू शकतो व तसे तो करील. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या 12 रूढी. आपल्या सामायिक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. व्यक्तिगत सुधारणा ही एएच्या ऐक्यावर अवलंबून आहे. आता इथे मी या भागाच्या सुरुवातीला सांगितली की रूढी वाचण्यातली चूक होती. आमच्या सर्वांचे कल्याण इथं पॉज घेतला जातो आणि प्रथम व्यक्तिगत सुधारणा असं चुकीच्या पद्धतीने वाचलं जातं. अनुवाद पण पुस्तकाशी जुळणारा नाहीये. पुस्तकात अशी रूढी लिहिलेली आहे, आपल्या सामायिक हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. व्यक्तिगत सुधारणा ही एच्या ऐक्यावर अवलंबून आहे. 2. प्रेमळ ईश्वर हाच आमच्या समूहाच्या उद्दिष्टांसाठी एकमेव सर्वोच्च अधिकारी आहे. तो ईश्वर त्याची स्वतःची इच्छा सभासदांच्या सत्सद विवेक बुद्धीद्वारे व्यक्त करतो. आमचे नेते हे विश्वासू सेवक असतात, ते अधिकार गाजवित नाहीत. 3. मद्यपान थांबवण्याची इच्छा हीच एचे सभासदत्व मिळवण्यासाठी लागणारी एकमेव आवश्यकता आहे. 4. प्रत्येक समूहाला कारभार विषयक स्वातंत्र्य असायला हवे, परंतु यामुळे इतर समूहांच्या किंवा अखंड एच्या कार्यावर विपरीत परिणाम मात्र होता कामा नये. 5. अजूनही मद्यपाशाचे दुःख भोगत असलेल्या मद्यपीला एचा संदेश नेऊन देणे हेच प्रत्येक समूहाचे एकमेव उद्दिष्ट आहे. 6. पैसा, मालमत्ता आणि प्रतिष्ठेच्या समस्यांमुळे आपल्या प्राथमिक उद्देशापासून आपण दूर जाऊ नये. म्हणूनच कोणत्याही एच्या समूहाने कोणत्याही संबंधित कार्याला किंवा बाहेरील साहसी योजनेला मान्यता देऊ नये, पैसा पुरवू नये किंवा त्याच्याशी एचे नाव जोडू नये. 7. एचा प्रत्येक समूह आर्थिक बाबतीत पूर्णतः स्वावलंबी असायला पाहिजे. एच्या बाहेरून मिळणारी आर्थिक मदत त्याने स्वीकारू नये. 8. अल्कोहोलिक्स अनोनिमस ही कधीही धंदेवाईक असता कामा नये, परंतु आमची सेवा केंद्रे विशेष नोकर ठेवू शकतात. 9. एला संघटनेचे स्वरूप कधीही दिले जाऊ नये, परंतु सेवा करतील त्यांना जबाबदार असलेली सेवा मंडळे अथवा सेवा समित्या आम्ही निर्माण करू शकतो. 10. बाह्य विषयावर एचे असे कोणतेही मत नसते, म्हणून बाह्य वादविवादात एचे नाव येऊ देऊ नये. 11. सार्वजनिक संबंधाविषयीचे आमचे धोरण जाहिरातबाजीवर नव्हे तर आकर्षणावर आधारलेले आहे. वर्तमानपत्रे, रेडिओ, चित्रपट तसेच दूरदर्शन या स्तरावर नेहमी व्यक्तिगत निनावीपणाचे पालन करण्याची आवश्यकता आहे. 12. व्यक्तीपेक्षा तत्वांना अधिक महत्त्व दिले पाहिजे या सिद्धांताचे सतत स्मरण करून देणारा निनावीपणा हा आमच्या सर्व रूढींचा आध्यात्मिक पाया आहे. संदर्भ बिग बुक मराठी 12 पायऱ्या आणि 12 रूढी. आता ह्यामध्ये रूढी वाचताना पायऱ्या आणि रूढी वाचताना पण अनेक प्रकारच्या चुका केल्या जातात. त्यातला एक शब्द आहे, आम्ही परमेश्वराला आळवले नावाचा शब्द आहे. आम्ही परमेश्वराला आळवले, तर तिथं बरेच लोक वाचताना आम्ही परमेश्वराला आवळले असं वाचतात. आता आळवले या शब्दाचा अर्थ असतो आम्ही परमेश्वराची प्रार्थना केली किंवा आर्त प्रार्थना केली किंवा मनापासून प्रार्थना केली असा शब्दाचा अर्थ होतो आळवले या शब्दाचा. पण वाचणारे वाचताना काय वाचतात, आवळले. आम्ही परमेश्वराला आवळले म्हणजे घट्ट मिठी. आवळणे म्हणजे काय, घट्ट मिठी मारणे. तर आळवणे आणि आवळणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि वाचणारे या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाचताना बऱ्याच चुका होतात. समोरच्या लोकांकडे चुकीचे मेसेज जातात किंवा त्यांना समजत नाही. त्यामुळे वाचताना सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे आपण.
आज मी जे वाचलं ते बऱ्याच कालावधीनंतर वाचलं, म्हणजे जवळपास 2-2.5 वर्ष झाली असतील. मी हे कधी मीटिंगच्या आधी वाचलं नव्हतं सलग. त्याच्या आधी मी जेव्हा वाचायचो, मला जेव्हा, कारण मी 2-2.5 काय जास्त वर्ष झाली असतील, 4-5 वर्ष झाली असतील मी हे वाचलेलं नव्हतं. कारण मी जेव्हा हे 4-5 वर्षापूर्वी वाचायचो, बऱ्याच गेल्या 3-4 वर्षामध्ये तर मी जास्त मीटिंग कंडक्ट केले, त्यामुळे मी हे वाचायचो नाही. कारण आजची मीटिंग मीच कंडक्ट करायचो, डिस्कशन मीटिंग किंवा लिटरेचर मीटिंग, टॉपिक मीटिंग मी घ्यायचो. त्यामुळे मला हे वाचायला चान्स नव्हता मिळाला. पण जेव्हा केव्हा मला हे वाचायला चान्स मिळायचा ना, तेव्हा मी याची प्रॅक्टिस केली होती. मी हे वाचताना माझ्याकडून एकही चूक होणार नाही आणि स्पष्ट उच्चार आणि सावकाश आणि सगळ्यांना समोरच्यांना समजेल अशा पद्धतीने वाचण्याचा मी प्रॅक्टिकली सराव केलेला होता. आणि हे करणं गरजेचं आहे, कारण ते वाचतोय मी, ते स्वतःसाठी, माझ्यासाठी फक्त वाचत नाहीये, समोरच्या लोकांसाठी पण वाचतोय. त्यामुळे त्यांनाही ते व्यवस्थित समजलं पाहिजे, अशा पद्धतीने वाचलं गेलं पाहिजे. असो, या ऑडिओ मधला आपला वेळ संपून ओव्हर लिमिट झालेला आहे, जास्त मिनिटं झालेली आहेत, त्याबद्दल मला माफ करा. आपल्या या 46व्या भागामध्ये आपण प्रस्तावना हे कसे घडते, त्यानंतर प्रियम्बल किंवा पुस्तकातलं आणि मीटिंगच्या आधी वाचलं जाणारं, ह्या सगळ्यातला आपण फरक बघितला. आता आपण पुढच्या 47व्या भागामध्ये बिलनी त्या रात्री पहिल्यांदा जे ओरिजिनल हे कसे घडते लिहिलं होतं ते वाचणार आहोत पुढच्या 47व्या भागामध्ये. लवकरच आपण 47व्या भागात भेटू. तुमच्यामुळे मी या मार्गावरती आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. आपली नेहमीची विनंती की आपल्या वर्कशॉपच्या संदर्भातील कोणतंही साहित्य कोणत्याही माध्यमातून कोणत्याही प्रकारे कोणालाही देऊ नका, परस्पर देऊ नका, याची व्हॅल्यू जपायला मला मदत करा. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार आभार आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.